मुरगुड शहरातून जाणाऱ्या गडहिंग्लज कागल रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत नगरसेवक, पालिका अधिकारी, रस्ता प्रकल्प विभागाचे अधिकारी आणि पत्रकार यांची तिसरी संयुक्त बैठक पार पडली। अवघ्या 2 किलोमीटरच्या शहरातील रस्त्याचं काम 4.5 महिन्यांहून अधिक काळ रखडल्यानं नगरसेवकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। बैठकीत नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा देत सांगितलं की आम्ही पदाधिकारी तुमच्या एका रुपयालाही मिंदे नाही। नागरिकांमध्ये आमच्याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे की आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, त्यामुळे आता स्पष्ट सांगतो, पुढील 2 महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करू। तसंच नगरपालिकेची परवानगी न घेता रस्ते का खोदले याचंही उत्तर द्यावं लागेल। यापूर्वी 2 वेळा आंदोलनं होऊनही कामाच्या गतीत अपेक्षित सुधारणा न झाल्यानं बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। अखेर रस्ता प्रकल्प विभागाचे ऑथॉरिटी इंजिनियर प्रदीप तिवारी यांनी काम वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिलं। कागल गडहिंग्लज रस्त्यावरील मुरगुड शहरातील सर पिराजीराव तलाव, कापशी रोड, हुतात्मा तुकाराम चौक ते नाका क्रमांक 1 या मार्गाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। यावेळी रस्ता प्रकल्प विभागाचे प्रदीप तिवारी, सतीश चौगुले, विजय चौगुले, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर शरीफ महमद, अभियंता MM कुंभार, मुख्याधिकारी अतिश वाळुंज, पक्षप्रतोद सुहास खराडे, नगरसेवक शिवाजी चौगुले, दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे, विक्रम गोधडे, राजू कांबळे तसंच नगर अभियंता प्रदीप देसाई, पाणी पुरवठा अभियंता रोहित अतवाडकर, तुषार कांबळे, शशी पाटील आणि पत्रकार बांधव उपस्थित होते।